तर आज आपण पाहणार आहोत क्लास 10th मॅथ 1 अल्जेब्रा फर्स्ट युनिट टेस्ट मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन विथ सिंपल सोल्युशन। आज आपण पाहणार आहोत जे मॅथ 1चे अल्जेब्रास त्याचे जे महत्त्वाचे प्रश्न आहेत जे युनिट टेस्टला विचारू जाऊ शकते ते आज आपण पाहणार आहोत। तर सर्वात पहिले म्हणजे स्टेप बाय स्टेप जाणार आहोत। तर त्याच्यामध्ये सर्वात पहिले आपल्याला 1 मार्क्सचे पाहायचे आहेत, त्यानंतर 2 मार्क्सचे पाहायचे आहेत, त्यानंतर 3 मार्क्सचे क्वेश्चन पाहायचे आहेत। तर आपण चॅप्टर वाईज जाऊया। तर चला तुमचा वेळ न वाया घालवता व्हिडिओला स्टार्ट करूया। तर सर्वात पहिले पाहूया चॅप्टर 1 लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल। याच्यामध्ये सर्वात पहिले आपण पाहूया 1 मार्क्स क्वेश्चन पाहूया। त्याच्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट, अशा प्रकारे तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो। तर या अशा प्रकारचा हा एक्झाम्पल आहे, तुम्ही याचे आन्सर तुम्ही पाहून घ्या कशा प्रकारे हा सॉल्व्ह केला आहे। अशा टाईपचा तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो आणि महत्त्वाचा क्वेश्चन आहे त्याच्यामुळे तुम्ही पाहून घ्या। अशा प्रकारचा तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो ना, अशा प्रकारे तुम्हाला फाइंड करावं लागेल। तर अशा प्रकारे येऊ शकतो, नाहीतर म्हणजेच जे व्हॅल्यू आहे ते चेंज होऊ शकते, म्हणून हे लक्षपूर्वक पाहून ठेवा, ज्याच्यामुळे तुम्हाला नाही का क्वेश्चन म्हणजे पेपर जेव्हा सॉल्व्ह कराल तेव्हा तुम्हाला अडचण जाणार नाही। त्याच्यानंतर पाहूया टू ड्रॉ द ग्राफ ऑफ 4x प्लस 5y इज इक्वल टू 9, फाइंड द व्हॅल्यू ऑफ y वेन x इज इक्वल टू 1, अशा प्रकारे तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो। तर याचं सोल्युशन अशा प्रकारे आहे, तुम्ही हे पाहून ठेवा। तुम्हाला करावं लागेल, ग्राफवर ड्रॉ करावे लागेल। तर अशा प्रकारे याचं आन्सर राहणार आहे, सोल्युशन राहणार आहे। तर हे पाहून ठेवा, अशा प्रकारे तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो। त्याच्यानंतर 1 मार्क्समध्ये क्वेश्चन 3 राईट द इक्वेशन 3x इज इक्वल टू 4y मायनस 12 इन द स्टँडर्ड फॉर्म, म्हणजे हा तुम्हाला स्टँडर्ड फॉर्ममध्ये इक्वेशन आहे ते करावे लागेल। तर याचा सोल्युशन अशा प्रकारे राहणार आहे, तर तुम्ही हे पाहून घ्या। त्याच्यानंतर पाहूया 2 मार्क्स क्वेश्चन अशा प्रकारे राहणार, सॉल्व द इक्वेशन युझिंग द इलिमिनेशन मेथड। हे तुम्हाला एलिमिनेशन मेथड प्रमाणे सॉल्व करायचं आहे। इक्वेशन दिली आहेत त्याच्या प्रकारे तुम्हाला हे सॉल्व करायचे आहेत, अशा प्रकारे तुम्हाला सॉल्व करायचं आहे, पाहून घ्या सोल्युशन। त्याच्यानंतर याचं आन्सर अशा प्रकारे तुम्हाला सॉल्व करायचं आहे, हे बघून घ्या, मोस्ट इम्पॉर्टंट आहे। त्याच्यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, हे 2 मार्क्सचे क्वेश्चन आहेत। त्यानंतर फाइंड द व्हॅल्यू ऑफ dx अँड dy युझिंग कॅमर्स रूल, अशा प्रकारे तुम्हाला कॅमर्स रूल नुसार सॉल्व करायचं आहे। इक्वेशन्स दिलेले आहेत, ज्याचं सॉल्युशन पण दिलेलं आहे, अशा प्रकारे तुम्हाला सॉल्व करायचं आहे, याचा आन्सर काढायचा आहे, अशा प्रकारे राहू शकते। तर तुम्ही चांगल्या प्रकारे पाहून घ्या आणि सॉल्व करण्यात तुम्हाला चांगल्या प्रकारे सॉल्व करू शकाल ना, पेपरमध्ये चांगल्या प्रकारे मार्क्स मिळवू शकाल। त्याच्यानंतर आता पाहूया आपण मार्क्स 3चे क्वेश्चन, 3 मार्क्सचे क्वेश्चन आपण पाहूया, अभ्यासूया। त्यानंतर तुम्हाला काय करायचं, सॉल्व युझिंग द स्पेशल ॲड अँड सबट्रॅक्ट पॅटर्न मेथड। तुम्हाला ॲड अँड सबट्रॅक्ट पॅटर्नमध्ये म्हणजे जो मेथडमध्ये तुम्हाला हे सॉल्व करायचं आहे। तर अशा प्रकारे तुम्ही सॉल्व करू शकता। स्टेप 1, स्टेप 2, स्टेप 3 मध्ये तुम्हाला सॉल्व करायचं आहे आणि पुट करून सॉल्व याचा आन्सर निघून जाईल। तर अशा प्रकारे तुम्हाला सॉल्व करायचं आहे, तर बघून घ्या कशा प्रकारे सॉल्व केलेलं आहे। त्यानंतर नेक्स्ट पाहूया 4 मार्क्सचे क्वेश्चन। 4 मार्क्सचे क्वेश्चनमध्ये तुम्हाला अशा प्रकारे क्वेश्चन येऊ शकतो, तर तुम्ही पाहून घ्या। 2 डिजिट नंबर ॲट द नंबर फॉर्मेट बाय रिव्हर्सिंग इट्स डिजिट ॲड अप टू 143 इफ द डिजिट्स डिफर बाय 3 फाइंड द ओरिजिनल नंबर। तुम्हाला अशा प्रकारे क्वेश्चन येऊ शकतो, तर पाहून घ्या याचं सोल्युशन कशा प्रकारे आहे हे तुम्ही समजून घ्या, त्याच्यानंतर तुम्हाला चांगल्या प्रकारे येऊ शकतो। तर हे पहिल्या चॅप्टरवरचे मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत, हे तुम्ही पाहून घ्या, ज्याच्यामुळे तुमचे मार्क्स वाचू शकतील आणि इन्क्रीज पण होऊ शकतील। तर त्याच्यानंतर आपण पाहूया चॅप्टर 2 क्वाड्रॅटिक इक्वेशनचे पण महत्त्वाचे प्रश्न पाहूया। सर्वात पहिले मार्क 1चे क्वेश्चन पाहूया, ज्याच्यामध्ये तुम्हाला इक्वेशन स्टँडर्ड फॉर्ममध्ये करायचं आहे। फाइंड व्हॅल्यू ऑफ ए बी सी अशा प्रकारे राहणार आहे। तर अशा प्रकारे तुमचे क्वेश्चन राहतील, अशा प्रकारे तुम्हाला सॉल्व करावे लागेल। तर हे सगळे पाहून घ्या।
तर अशा प्रकारे आपले पूर्ण महत्त्वाचे क्वेश्चन पाहून झालेले आहेत. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हे मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. ओके, थँक्यू.